तर आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन हे सुरू झालेलं आहे। बीडमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसींचा महाएल्गार मेळावा भरणार आहे। मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी एकत्रीकरण घडवणार आहेत। आदरणीय भुजबळ साहेबांनी परवा दिवशी 17 ऑक्टोबर बीडला सगळ्यांनी जमायचा हा निरोप सगळ्यांना दिलेला आहे। म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व संपूर्ण सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून 17 ऑक्टोबरला बीड येथे दुपारी 4 वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। तर या ओबीसी मेळाव्यावर निशाणा साधत मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे। त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही। परंतु जो काही जी.आर. निघाला आहे, आता काल परवा आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये, 14-15 आत्महत्या झाल्या असतील आतापर्यंत। लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे। नाही ओबीसीचा म्हणजे ओबीसीचा ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे। ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही। ओबीसीचा काय संबंध नाही। ते काही एसटीत आरक्षण द्या म्हणतो का धनगराला? त्याचं काय म्हणणं आहे नेमकं? कोणा सुधरलंय का 18 पगड जातीच्याला? आता फक्त मोर्चाला कुंभार जवळ करीन, काही कडी ओडरी रजपूत जवळ करीन, आता बंजारा जवळ करीन, आता धनगरांना जवळ करीन, आता सगळ्यांना एवढा मोर्चा होतं फक्त गोड गोड बोलन। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। नवनाथजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। राज्यभरात ओबीसी आक्रमक झालेले आहेत आणि आता 17 तारखेला ओबीसींचा हा महाएल्गार मोर्चा होणार आहे, काय सांगाल? नक्कीच 17 तारखेला बीडचा मेळावा असेल। काल झालेला नागपूरचा लाखोंचा प्रचंड असा विराट मोर्चा सभा झाली आणि लवकरच नांदेड येथे। आता काय झालंय, भुजबळ साहेब सुद्धा रणांगणात उतरलेत आणि या राज्याचे आक्रमक आणि धाडसी नेते विजय वडेट्टीवार सुद्धा ओबीसीसाठी आता रस्त्यावर उतरले। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रणशिंग फुगलेले ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी। कारण आता 16 तारखेला नांदेड येथे सभा होती, परंतु पावसामुळं अतिवृष्टी तिकडे झाल्यामुळे थोडी पुढे ढकलण्यात आली। लवकर त्याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात येईल। नांदेडमध्ये सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सभा होईल, औरंगाबादला होईल, अनेक ठिकाणी। आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी सभा होतात तिथं ओबीसींना कुठलाही पक्ष, कुठलाही नेता, कुठलीही संघटना, कुठलं काय असेल हे सगळं विसरता आपण ताकदीने उतरलं पाहिजे। कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता ओबीसी उतरायला लागले। कारण की कालच्या मोर्चामधून असं सिद्ध झालं की नागपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या होम ग्राउंडवर लाखो लोक जर तिथं उतरत असतील तर सत्तेच्या विरोधात उतरले ते। कारण की हे लोकांना पटलेलं नाही। तुम्ही जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असाल तर ओबीसींना नेस्तनाबूत राजकीय आरक्षणातून नेस्तनाबूत करत असाल, उद्या ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून हद्दपार करत असाल तर हे ओबीसींना आता पटत नाही। ओबीसींना अतिशय म्हणजे वेदना झाल्या, त्यामुळे ओबीसी आता आपल्या व्यथा मांडण्यासाठी रस्त्यावर उतरू लागला। हे येणाऱ्या काळात आता याच्यापेक्षाही तीव्र उतर। आता कोणाला काय म्हणायचंय? आता कोणी म्हणत असेल याच्यात भुजबळ साहेबांवर वेगवेगळे आरोप करत असेल, कारण की त्या आरोप करणाऱ्याला डोक्याचा भाग असला पाहिजे। वडेट्टीवार साहेबांवर काय बोलताना पातळी घसरताना ते काही नेते बोलताना आपण बघतो। त्या लोकांना बोलण्याचं याला ह्या गोष्टी हे राज्य आणि हा देश संविधानावर चालतं हे मानायलाच तयार नाहीत। कारण की ह्या हैदराबाद गॅजेट निजामाचं गॅजेट मानायला तयार आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानायला अद्याप तयार नाही ते। म्हणूनच असे वक्तव्य करतात। ठीक आहे, प्रत्येकाला आपलं आरक्षण टिकवण्यासाठी असेल, कुणाला आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर उतरायची प्रत्येकाला अधिकार आहे। ते ज्या ज्यावेळी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले आणि ज्या मनोज जरांगेला अक्षरशः सगळ्या लोकांनी तिथं साथ दिली, यांनी वेळोवेळी भाषा बदलली,
यांची तर सुरुवातीची मागणी होती शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। त्यावेळी आंतरवाली सराटीतल्या सभेला ओबीसी बांधवांनी यांना पाणी दिलं, चहा नाश्ता दिला, रस्त्या स्टॉल लावले आणि लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव तिथं गोळा झाले। म्हणूनच ते स्वतः सांगतात करोडोची सभा झाली। खरं तर तिची आकडेवारी सुद्धा हास्यास्पद आहे, परंतु ते काय त्यांचं काही दत्त प्रसार माध्यम सुद्धा त्यांचं ते म्हणीन तसे आकडे दाखवतात। जर खरंच जर कालचा मोर्चा जर जरांगीचा असता तर प्रसार माध्यमाने असं दाखवलं असतं की करोडो मराठे नागपुरात रस्त्यावर उतरले म्हटले असते। निश्चित नवनाथजी, त्यामुळे एकंदरीतच तुम्ही जे आता आरोप करताय, तुम्ही जे म्हणताय की जरांगेंच्या मोर्चाला जी गर्दी होती त्याची खोटी आकडेवारी कुठेतरी समोर येते, याच संदर्भात आपल्यासोबत मराठा नेते आबासाहेब पाटील देखील जोडले गेलेत। आबासाहेब, नवनाथजी असं म्हणतायत की मनोज जरांगे यांच्या मोर्चावरती त्यांनी टीका केलेली आहे, काय बोलाल? बघा, मोर्चा काढणं हा प्रत्येकाला अधिकार आहे, ओबीसीचा असू दे, एससीचा असू दे, एसटीचा असू दे किंवा मराठ्यांचा असू दे। या राज्यात न्याय मागण्यासाठी कुणालाही मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, उपोषण करण्याचा अधिकार आहे। परंतु जे राज्यात आता ज्या पद्धतीने कांगावा केला जातोय की ओबीसी वरती अन्याय झाला, ओबीसी वरती अन्याय आला, ओबीसी अडचणीत आला, हे कोण सांगतंय? ज्या लोकांनी खरंच ओबीसी समाजावरती अन्याय केला ते ओबीसीचे नेते पुढे सांगतात। छगन भुजबळ आहेत, मुंडे आहेत आणि बाकीचे वडीलवार आहेत। ह्यांनी सांगा की ज्या इतर ओबीसी जातीवरती जो अन्याय अत्याचार कुणी केला हो? तुमची राज्यातली आकडेवारी काढा ना। आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सातत्याने सांगतो की ज्या पद्धतीने या राज्यामध्ये ठराविक ओबीसी नेते म्हणून आहेत, जे काही आमदार आहेत किंवा नेते आहेत, मंत्री आहेत, ते त्या मतदारसंघामध्ये त्या स्थानिक ओबीसीला किती न्याय देतात, मराठ्याला किती न्याय देतात हे तुम्ही तपासा। हे त्यांच्या जातीसाठी काम करतात, त्यांच्या नातेवाईकांसाठी काम करतात। हे तिथं गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला, पंचायत समितीला ह्यांचा नातेवाईक, जिल्हा परिषदेला ह्यांचा नातेवाईक, नगरपालिकेला ह्यांचा नातेवाईक, त्यावेळेला तुमचं ओबीसीचं कुठं असतो? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं, मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो, एखादा आमदार जर ओबीसीचा असेल एखाद्या मतदारसंघामध्ये तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इतर मायनर ओबीसीच्या वरती अन्याय करतोय, मराठ्यांच्या वरती अन्याय करतोय। मराठे ओबीसी गावगाड्यामध्ये एकत्र नांदतात, चांगले राहतात, कुठेही वादविवाद नाही। परंतु आज ज्या पद्धतीनं गावगाड्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न भुजबळ सारखे काही लोक करतायत, त्याच्यात अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो की हे जे काही आमदार मंत्री आहेत ते त्या ठिकाणी एखादा अधिकारी जरी आला आपल्या मतदारसंघामध्ये, पंचायत समितीला असेल, बीडीओ असेल किंवा कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, हा मराठा आला तर त्याला लगेच निलंबित करा, गुन्हे दाखल करा, त्याच्यावरती कारवाई करा, चालू द्यायचं नाही। मग त्यांच्या जातीचा तिथं त्या ठिकाणी अधिकारी लागतो। एखादा मराठा शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेला, त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करायचं। जी आबासाहेबजी, तुम्ही जो आरोप करताय त्यावरती नवनाथजींना काहीतरी बोलायचंय, नवनाथजी बोला। नाही, पहिलं एक मिनिट संपवा ना, आदर करतो, परंतु आबासाहेब बोलतात एक मिनिट आबासाहेब ऐकून घ्या, एक मिनिट फक्त अर्धा मिनिट फक्त मला कंटिन्यू करू दे फक्त जरासं। की आज ज्या पद्धतीने हे आमदार मंत्री वगैरे आहेत ते कुणाचे नाही आहेत, ना ओबीसीचे नाहीत, ना मराठ्यांचे नाहीत, ना कुणाचे नाहीत। आज ज्या पद्धतीनं ते सांगतायत, मला वाघमारे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की जर हे खरंच ओबीसीचे मसी आहेत, मग या ओबीसीच्या वरती ठराविक काही जातीचे IAS IPS आहेत, MPSC राज्यसेवेला आहेत किंवा सरकारी यंत्रणेमध्ये सगळ्यात जास्त, आकडेवारी काढा ना, दूध का दूध पाणी का पाणी होईल। अरे खऱ्या ओबीसीच्या वरती जो अन्याय अत्याचार केला जातोय ओबीसीच्या काही जातींच्याकडून, तो पहिला दूर करा आणि ओबीसीच्या जातींचं सर्वेक्षण करा। तुम्ही मराठ्यांच्याकडे वोट करून तुमची केलेली पाप हे आमदार मंत्री झाकू शकत नाही। जी नवनाथजी बोला। आबासाहेबांचा मी आदर करतो, परंतु आबासाहेबांनी जी मांडणी केली ती उलटी झाली। कारण की आजपर्यंत जिल्हा परिषदेचा बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य असतात, अध्यक्ष असतात, मराठा समाजाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना लाटण्याचं काम केलंय। मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव झालं होतं। त्यामध्ये कीर्ती उडान ह्या प्रस्थापित मराठा समाजातल्या 96 कोळी मराठा असणाऱ्या कीर्ती उडान यांनी त्या सटाणा भागातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होतं, त्यांनी काढून इथं घुसखोरी केली, ओरिजिनल ओबीसीला बाहेर ठेवण्यात आलं। आणि कुठेही समजा भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, सावे असतील,
किंवा मुंडे असतील यांनी कधी स्वतःच्या कुटुंबातील कोणाला जिल्हा परिषदेला उभा केलं, कुठल्या नातेवाईकाला केलं? हे असं कधी होत नाही. आणि हे आबासाहेब माझं कंटिन्यू होत्या, तुम्ही फक्त चुकीचं सांगितलंय आणि जो तुम्ही म्हटले किंवा अधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय, मी तुम्हाला जालना जिल्ह्यातला सांगतो, गेल्या वर्षी माझ्या जालना जिल्हा परिषद शिक्षकांनी फक्त एक ओबीसीच्या मोर्चाला यावं अशी पोस्ट केली. त्या पोस्टमुळे त्या शिक्षकाच्या आणि त्याच्या पत्नीला निलंबित करावं अशी मागणी केली. मग ज्यावेळी आम्ही 26 मराठा शिक्षकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं फेसबुकच्या द्वारे हे केलं होतं, आवाहन केलं होतं, दोघांनी आवाहनच केलं होतं. मग आम्ही सुद्धा म्हटलं किंवा ठीक आहे, याला तुम्ही असं इतक्या छोट्याशा गोष्टीवर तुम्ही इतका आरोप करणं चुकीचं आहे, एखाद्याची नोकरी घालणं चुकीचं आहे. परंतु जर तुम्ही जर आरोपच करत असाल तर मग 26 मराठा शिक्षकांनी केलंय, मग सर्वांना सारखा न्याय द्या. मग हे कोण करतं? आता इथं जालन्यामध्ये आमदार कोणाचे येतं ते कोण बोलतं? आता माझी गाडी जाळली, माझी गाडी जाळल्याच्या नंतर जालन्याच्या नवनाथजी, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मोर्चावरून सातत्यानं विरोधकांकडून टीका केल्या जातात. आबासाहेबजी, आपण हा जो मोर्चा होतोय आता ओबीसी भुजबळ या सगळ्या ओबीसीकरणाला एकत्रीकरण करत असल्याचं पाहायला मिळतंय, तुमच्याकडून एकदम छोटीशी प्रतिक्रिया. हे कुठलंही ओबीसीचं एकत्रीकरण नाही, हे ओबीसीच्या नावाखाली ध्रुवीकरण आहे. या राज्यामध्ये ज्या पद्धतीने आता मोर्चे निघतायत हे ध्रुवीकरणाचे मोर्चे आहेत, एकत्रीकरणाचे मोर्चे नाहीत. हे ध्रुवीकरण करण्याचे मोर्चे आहेत. याच्यामध्ये कुठेही एकत्रीकरणाचा विषय येत नाही. हे गावगाड्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी हे छगन भुजबळ प्रयत्न करतायत. हे गुन्ह्या गोविंदानं राहिलेले सगळे समाज हे विस्कटण्याचं काम भुजबळ सारखे नेते त्या ठिकाणी करतायत आणि यांना न्याय द्यायचा असता. आता एक फक्त नवनाथ वाघमारेंच्या प्रश्नाला उत्तर देतो. हे प्रत्येक वर्ष बोगस कुणबी दाखले, बोगस कुणबी अजिबात नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला मिळणारच आहे, ते ओबीसी मध्ये गेलेलेच आहेत. हे तुम्ही मान्य करा ना. तुम्ही काहीतरी चुकीचं आज तुम्ही सांगा 1.25 लाख नोकऱ्या ओबीसीचे एससी एसटीचे डुप्लिकेट दाखले घेऊन काही लोकांनी नोकऱ्या पटकवल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं इमिजिएटली काढून टाका शासनात. त्याच्यामध्ये याच भुजबळांनी जाऊन त्या ठिकाणी अधिसंख्य पद निर्माण करायला लावली. अधिकारी वर्ग आहेत ते कधी काढणार आहात? त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात का? निश्चित आबासाहेब, त्यामुळे एकंदरीतच आता हा जो मोर्चा होतोय हा मोर्चा पुढे जाऊन कसं रूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर वेळेची फार मर्यादा आहे, त्यामुळे दोघांचेही खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल. त्यामुळे एकंदरीतच 17 तारखेला जो हा महामोर्चा होणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे.